नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज आपण पुनश्च यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ PSY 217 बालसंगोपन आणि बालविकास या अंतर्गत असलेल्या 3 पुस्तकांपैकी दुसऱ्या पुस्तकाचा म्हणजे विकास उपयोगी उपक्रम आणि शारीरिक, भाषिक, बौद्धिक विकास या अंतर्गत असलेल्या घटकांचा आपण अभ्यास करतोय. यापूर्वी आपण घटक 13 पासून तर 16 घटकापर्यंत अभ्यास केलेला आहे आणि आज आपण घटक 17 पासून तर घटक 23 पर्यंत अंतर्भूत असलेल्या काही घटकांचा आपण अभ्यास करतोय. घटक 17 शारीरिक वाढ व विकास. उद्दिष्टे. शारीरिक वाढीचे पैलू सांगता येतील. सर्वसाधारण मुलाच्या वाढीचे निर्देशक कोणते ते सांगता येतील व त्यावरून आपल्याला आजूबाजूच्या परिस्थितीमध्ये कोणते घटक पोषक असतात याविषयीचा विचार करता येईल. म्हणजेच काय तर आपल्याला या घटकामध्ये काय बघायचं आहे ते प्रास्ताविक रूपामध्ये आपण बघतोय की हळूहळू योग्य पोषण मिळाले व 6 ते 12 या वयात व्यायामादी सराव मिळाला तर जन्मतः कमी वजनाचे मूलसुद्धा चांगले बलदंड होऊ शकते. विषय विवेचन. शरीराचा आकार, वजन व उंची. मुलाच्या वजन व उंची संदर्भात काय अपेक्षा आहेत, काय करतोय आपण परंतु त्याचा देखील एक तक्ता आहे. त्याच्यामुळे महाराष्ट्रातील मुलांची सरासरी उंची, वजन किती असते हे आपण चौकटीद्वारे अभ्यास करू शकता. पान क्रमांक 24 वर आहे. त्याच्यानंतर आहे की आता नेमकं सरासरी वजन म्हणजे काय तर सरासरी वजन बरोबर विशिष्ट वयाच्या अनेक मुलांच्या वजनांची बेरीज भागेला मुलांची संख्या. जर मुलांच्या उंचीची सरासरी काढायची झाली तर सरासरी उंची बरोबर विशिष्ट वयाच्या अनेक मुलांच्या उंचीची बेरीज भागीला मुलांची संख्या. अशा तऱ्हेने आपण सरासरीचा अभ्यास करू शकतो. म्हणजेच काय असं नाही होणार की 15 किलोचा 6 वर्षाचा एखादा मुलगा घेतला तर त्याच वयाचा एखादा मुलगा 15.5 त्याची सरासरी आली असेल तर असा थोडाफार बदल मात्र होऊ शकतो. आता हे झालं आपलं उंची आणि वजनाबाबत. आता अवयवांची प्रमाणबद्धता. यामध्ये आपल्याला 5 ते 6 वर्षापर्यंत शरीर बरेच प्रमाणबद्ध झालेले असते. 6व्या वर्षापर्यंत चेहऱ्याची पूर्ण वाढ झालेली असते. वयाबरोबर शरीराच्या जाडीचे प्रमाणही बदलते. बांधा सुटसुटीत होऊ लागतो. रुंदीपेक्षा लांबी अधिक वाढायला लागते. 4 ते 8 वर्षाच्या दरम्यान बांध्याची लांबी जन्मतः असलेल्या लांबीच्या दुप्पट झालेली असते. यावरनं क्रमशः ही गती कमी होऊ लागते. त्याचबरोबर स्नायूंची वाढ. स्नायूमध्ये चरबी प्रधान स्नायूची वाढ या वर्षात जलद गतीने होते. कोणत्या वयामध्ये? 5व्या वर्षानंतरची गोष्ट करतोय आपण. तर तंतुप्रधान स्नायूंची म्हणजे टिश्यूज वाढ किशोर वयात गतिमान होते. या स्नायूंची वाढ होण्यासाठीच मुलांना नमस्कारादी व्यायाम ह्या बाहेरील खेळ आवडतात. दात. स्थायी दात. दात 5व्या वर्षांत हळूहळू पडायला लागतात आणि म्हणून 6 ते 7 वर्षाच्या बऱ्याच मुलींना आपण किंवा मुलांना आपण म्हातार बाबाचे बोळके म्हणूनही गमतीने बोलत असतो. आता म्हणजे काय तर 12व्या वर्षापर्यंत 24 ते 26 स्थायी दात. अक्कलदाढा 17 ते 25 आणि 6 ते 12 या वर्षात दातांची विशेष आपल्याला काळजी घ्यावी लागते. अर्थात चॉकलेटने वगैरे दात खराब झाले असते तर आपण थोड्या प्रमाणात दुरुस्त करू शकतो त्यांना. आंतरिक अवयवाची वाढ. आता वजन उंची अगदी बाह्य अवयवांच्या बरोबर शरीराच्या आतील अवयवांची वाढ होत असते. म्हणजेच काय हृदयाचा फुफ्फुसाचा आकार वाढत असतो. त्याचबरोबर अंतर्गत अवयवांची वाढ अधिक चांगल्या प्रकारे होत असते आणि हे सगळं सर्वसाधारण हा विकास नैसर्गिकपणे होतो हे महत्त्वाचं.
आता शारीरिक वाढीवर परिणाम करणारे घटक कोणते? तर परिपक्वता. एखाद्या लहान मुलाला जर रांगू दिले नाही तर त्याचे हातपाय बांधून ठेवले तर काय होईल की त्याला आपण त्याची काळजी घेतोय असं सांगून आपण काय करू, त्याच्यामध्ये जो नॅचरली जो विकास होणार होता तो थांबवतोय आपण, म्हणजे परिपक्वतेला आपण अडचण आणतोय. लिंग. आता लिंग म्हणजे काय, मुलींपेक्षा मुलांचा जो विकास आहे, किंवा आता उदाहरणार्थच बघा ना की 9 ते 10 वर्षापासून ते 13 ते 14 वर्षापर्यंत मुलींची वाढ अगदी झपाट्याने होते, पण मुलांची वाढ 13-14 वर्षानंतर अधिक वेगाने होते. यामुळे सर्वसाधारणपणे 10 ते 11 वर्षाची मुलगी 10 ते 11 वर्षाच्या मुलापेक्षा अधिक उंच व मोठी वाटते. याचा अर्थ असा नाही की ती मुलगी खूप शक्तिमान आहे किंवा, परंतु स्नायूंच्या दृष्टीने अभ्यास केला तर मुलांचे म्हणजेच अंतःस्राव ग्रंथी, शरीराच्या, बुद्धीच्या व भावनांच्या विकासाबरोबर अंतःस्राव ग्रंथींचा देखील वाढ होत असतो. त्याचं आहार म्हणजे नेमकं काय किंवा वाजवी आहार कोणता, अनेक प्रश्न पालकांसमोर येतो आणि तीनही घटकांमध्ये पालकांच्या अधिक ताब्यातला घटक आहे, त्यामुळे पालक याबद्दल अधिक काळजी घेऊ शकतात. आपण याचा विचार 18व्या घटकामध्ये करणारच आहोत. आजार आणि शारीरिक दोष. शरीरामध्ये काही काय होते की काही आजार असतात आणि त्यांची काळजी पालकांना जास्त प्रकर्षाने जाणवत असते, आणि काय करायचे हे जाणून घेण्याची इच्छा पालकांना असते. या पुस्तकातील 19व्या घटकामध्ये आपण याचा विचार करणार आहोत. व्यायाम व खेळ. व्यायाम कोणत्या शरीराच्या दृष्टीने योग्य आहे, आता प्रकृतीला अधिक योग्य याची काही शास्त्र असते. त्या दृष्टीने आपण 4थ्या पुस्तकात आणि 28व्या घटकात सर्वांगीण विकासासाठी खेळाचे आयोजन करावे याची चर्चा आपण करणार आहोत. कौटुंबिक वातावरण. आता कौटुंबिक वातावरण हे स्वच्छ असावं. स्वच्छ म्हणजे की शरीराच्या वाढीच्या दृष्टीने त्यामध्ये अडचण येणारं नसावं. काय म्हणतो आपण की त्याला काही घरातून कोणती शिस्त नसल्यामुळे पालक मुलांच्या बाबतीत उदासीन असल्यामुळे ती काय खातात काय खात नाही याकडे काही लक्षच नसतं, आणि त्याच्यामुळे त्यांच्या प्रकृतीवर परिणाम होत असतो. म्हणजेच काय तर दूरदर्शन असेल खोलीमध्ये, म्हणजे टी व्ही बघत असेल त्या मुलांनी झोपावे अशी अपेक्षा असेल तर रात्रीच्या कार्यक्रमामध्ये त्या मुलाला च्या विश्रांतीवर परिणाम होत असतो. म्हणजे कौटुंबिक वातावरण कसं आहे, परिसरातील वातावरण खूप स्वच्छता ठेवली पण परिसरात मात्र घाण पाणी जाण्याची व्यवस्था नसेल, औद्योगिक प्रदूषणामुळे आजूबाजूचं वातावरण खराब असेल तर त्याचाही परिणाम होत असतो. सारांश काय तर शारीरिक वाढीवर परिणाम करणारे घटक जे आहेत त्याचा आपण काय करतो आहे, अभ्यास करत आहोत. आणि हे जे आतापर्यंत आपण परिपक्वते परिसरातील वातावरण हे जे आपण परिणाम करणारे घटक पाहिले, या घटकांना व्यवस्थित समजून घेणे आवश्यक आहे. त्याच्यानंतर आहे घटक 18 आहार व त्याचे आयोजन. आता उद्दिष्ट काय, आहारविषयक गरजा कोणत्या त्याची नोंद करावी, वाढीला पोषक असे आहार कोणते त्याचे आयोजन करावे, नियोजन करावे, अन्नसवयी लावण्यासाठी घरात योजनापूर्वक अनेक उपक्रम हाती घ्यावे. आता प्रास्ताविक काय तर शारीरिक वाढ योग्य दिशेने व्हावी यासाठी आपण काय करतो, मुलांच्या लहानपणीच येणारे आजार व झालेले परिणाम पालक म्हणून आपला फारसा ताबा नसतो, पण आहार व कुटुंबातील वातावरण अंशासारखे काही घटक असे आहेत की जे आपल्या ताब्यात आहे आणि त्यामुळे आपण त्यांच्या प्रकृतीवर परिणाम चांगल्या दृष्टीने देखील करू शकतो. विषय विवेचन आहे आहारातील भिन्नता. आता आहारातील भिन्नता एक आहे, निरीक्षण तक्ता दिलेला आहे तो अभ्यासायचा आहे. आहारातील भिन्नता. आता आहारातील भिन्नता म्हणजे काय, गुजराती लोक वेगळं जेवण जेवतात, मद्रासी लोकांना इडली सांबार हवा असतो, महाराष्ट्रीयन लोकांना ज्वारीचं भाकरी, असं काही वेगवेगळे आहार आहे, त्याची भिन्नता आहे. परंतु त्या काय म्हणतो आपण घरानुसार ते जे अन्न आहे त्या मुलांना ते लागत असतं बरोबर. त्याच्यानंतर आहे भिन्नतेची कारणे. आता भिन्नतेची म्हणजे काही मुलांच्या आवडीनिवडी चविष्ट वाटणारे पदार्थ आवडतात, काहींच्या जातीतील प्रादेशिक कुटुंबातील परंपरा व सवयी असतात, विशिष्ट अन्नपदार्थाच्या किमती, यामुळे खर्च व त्याची उपलब्धता हे सगळे परिणाम त्या अन्न घटकांवर पडत असतो. आता अन्न घटक म्हणजे काय,
प्रथिने, कार्बोदके, स्निग्धे, जीवनसत्वे, क्षार व खनिजे, पाणी हे अन्न घटक त्या मुलांना जेवणामधून मिळायला पाहिजे. पान क्रमांक 31 वर अन्न घटकांचे तपशील दिलेले आहे. हे आपण देखील आपल्या जीवनामध्ये अनुभवावे व आपल्या मुलांना देखील सांगायला काहीच हरकत नाही. त्याच्यानंतर आहे आहारातील अडचणी व उपाय. आर्थिक अडचण काय असते की पैशाअभावी आपण घेऊ शकत नाही. ठीक आहे. आता सफरचंद, मग काय करायचं अशा वेळेस की ऋतूकाळानुसार जे जे फळं निघतात ते फळं मुलांना खाऊ द्यावे, कारण त्यावेळेस ते स्वस्त दरामध्ये असतात. ही अडचण समजून आपण आपलं नियोजन करावं. त्याच्यानंतर आहे कौटुंबिक अडचणी. कौटुंबिक म्हणजे काय, तर मुलांना काय करतो आपण, 7 ते 8 वर्षाच्या मुलालाही चहा द्यायला लागलेलो आहो आपण, कारण प्रौढ मंडळी जसं वागतात ते पुन्हा पुन्हा मुलांसाठी वेगळं काय करावं म्हणून आपण ते देतो. सामाजिक व परिसरातील दबाव. आता जसं की काही घरामध्ये व हॉटेल्समध्ये मिळणाऱ्या ढोकळ्यांमध्ये सोड्यांचं जास्त प्रमाण करतात, मग आपणही तसंच करतो आणि त्याच्यामुळे आपल्या मुलांच्या शरीरावर काय होत असतो, त्याचा परिणाम होतो. नाविन्य प्रयोगशील. ताजेतवाने जेवण तयार करू शकेल अशी अपेक्षा ठेवणे चूक आहे. कारण ऑफिसमधून थकून आलेली स्थिती तर करणार नाही. अशा या बदलत्या स्थितीत समतोल आहार राखण्यासाठी जुन्या काळात जो आहार होता तोच ठेवला पाहिजे असा आग्रह धरणे चूकच आहे. त्या नवीन परिस्थितीत घरातल्या स्त्रीला व पुरुषाला कमीत कमी वेळा अधिक समतोल आहार कसा निर्माण करता येईल व मुलांना पुरवता येईल याचा विचार करावा लागेल. त्याच्यानंतर आहे सारांश. आता सारांशचा विचार करत असताना आपण काय करू की काही कमी उत्पन्न गटातील आहाराचे नियोजन करून तो संतुलित प्रमाणात मुलांना देता येतो हे आपण पाहिले पाहिजे. आणि मांसाहारी व शाकाहारी राहूनही हे संतुलन राखता येते, कारण आहारात खूप पर्याय असतात. त्याकरता आपण जे खातो पितो त्या अन्नात पोषक घटक कोणते हे तपासले पाहिजे. ठीक आहे. मुलांचे आजार. आता मुलांचे आजार आणि शारीरिक दोष व त्यावरील उपाय. आता प्रास्ताविक. 18व्या घटकात काय झालं की आपण पाहिलं की पालकांना काय करता येईल त्याची चर्चा केली, परंतु आता आजारांना प्रतिबंध कसा करता येईल हे आपण पाहूया. काही आजारामुळे व जन्मता घडलेल्या घटकांमुळे काय होत असते की परिणाम मुलांच्या विकासामध्ये होत असतो. मुलांचे आजार व शारीरिक दोषांची कारणे. आता की मुलांना वारंवार खोकला येणे, उबळ येणे, याच्यामुळे काय होते, खोकला हा टॉन्सिलायटिसमुळे किती व अस्थमासारख्या लांब पल्ल्याच्या आजारामुळे किती हे पाहावे लागेल. याकरता पालकांनी मुलांच्या आजाराची एखादी नोंदवही ठेवली तर ते फारच सोयीशीर, कारण काही आजार हे पूर्वी झालेल्या काही आजाराचे परिणाम असतात. काही वेळा या वयातली मुलं काय असतात की आजार त्यांच्या आईच्या गरोदरपणातील आहारावरही अवलंबून असतो. आणि आईला गरोदरपणी योग्य आहार मिळाला नसेल तर काही वेळा मूल शरीरानेच नव्हे तर बुद्धीनेही मंद निपजते. त्याच्यानंतर आहे की अपंगत्वाचे परिणाम. आता अपंगत्व आलं तर मुलं एकलकोंडी व्हायला लागतात, मानसिकदृष्ट्या दुर्बल होतात आणि आत्मविश्वास गमावून बसतात. संरक्षणाची त्यांची जी बाजू असते ती मात्र त्याला आपलीच तटबंदी लागत असते आणि आपण इतर मुलांनी हिणवू नये या दृष्टीने त्यांचा विचार करत असतो. आता व्यवस्थापन व पुनर्वसन अपंगत्वाचे कसं करायचं. आता अंधत्व आलं, आता नेत्र, त्याला डोळे नाहीत, आता काय करू शकतो, शस्त्रक्रिया करू शकतो किंवा आपण उदाहरणं देऊ शकतो की डोळे नसलेला अंध असलेला मुलगा पण कोणत्या प्रकारे उंचावर जाऊ शकतो, आपण कोणत्या कोणत्या पद्धतीने त्याला मदत करू शकतो, त्याच्यामध्ये आत्मविश्वास कसा निर्माण करू शकतो. कर्णबधिरता असेल तर शारीरिकदृष्ट्या उच्च प्रतीची आहार घेतला, कर्णबधिर मुलांकरिता श्रवण यंत्र जर लावलं, त्याला एखादा ट्रेनरच्या साहाय्याने संपर्क ठेवण्याचे प्रशिक्षणही देता येते. त्याच्यानंतर आहे कर्णबधिरांच्या उच्चार शिक्षणासाठी श्रवण साधने वापरणे, त्याचा देखील आपण उपयोग करू शकतो. त्याच्यानंतर अपंग मुलांना सर्वसाधारण शाळेत घालायचे का, पण सर्वसाधारण शाळेत घातले तर काय मुलांना आपल्या हिणवणार तर नाही, किंवा त्या परिसरामध्ये अपंगांच्या शाळा जर नसेल तर मग काय करायचं. तर अशा वेळेस आपण पालकांनी समजून घ्यायला पाहिजे. उपलब्धता नसेल तर आपण सर्वसाधारण इतर मुलांकडून मिसळू द्यावे. नशिबाचा दोष आहे असंच काही न म्हणता आपण त्याच्यावर काय उपाय काढू शकतो याच्यावर विचार करायला पाहिजे. मुलांमधील विशिष्ट चांगले गुण कोणते हे पाहून त्या विशिष्ट गुणानुसार त्याच्यात आत्मविश्वास निर्माण करणे व त्याला समोर जाण्यासाठी प्रोत्साहन देणे हे आपले एक कार्य आहे.
त्याच्यानंतर शारीरिक अपंगत्व, अशा व्यक्तींना अधिकाधिक स्वावलंबी करणे आणि आपल्याकडे काही संस्था आहेत ज्या त्या मुलांना मदत करीत असतात. मतिमंद मुले, याच्यामध्ये प्रकार आहे की सौम्य मतिमंद, मध्यम मतिमंद, तीव्र मतिमंदत्व, अतितीव्र मतिमंदत्व. तर या ज्या गोष्टी आहे याच्यामध्ये मुलांना काय करायला लागतं आपल्याला की अध्ययन संकल्पनाचा वापर, समस्या परिहार, त्याचे कौशल्य कमी पडते, त्यामुळे व्यावहारिक कौशल्ये जसं कपडे घालणे, तसेच सामाजिक कौशल्ये, लोकांशी आंतरक्रिया करणे, ती शिकवण्यासाठी सर्वसाधारण मुलांपेक्षा त्यांच्यावर अधिक कष्ट घ्यावे लागतात. त्यांच्यासाठी असणाऱ्या विशेष शाळांमधून त्यांना योग्य अशा शिक्षण प्रशिक्षणाची गरज असते. त्याच्यानंतर आहे परिसरातील वातावरण. आता आपल्या घराच्या परिसरातील वातावरण शालेय अभ्यासक्रमात असते की असा परिसर असा. अलीकडे जनसंपर्क माध्यमातूनही त्याबद्दल चर्चा होत असते. म्हणजे खरं पाहिलं तर काय, पूर्वीच्या काही एखाद्या खेडेगावातील गावातही याविषयीची काही जाणीव निश्चितच होती. झोपडी असली तर त्या झोपडीची मालकीन स्त्री पहाटे उठून झोपडीपुढे अंगण स्वच्छ करून नदीचे वा विहिरीचे पाणी आणत होती. लोकांनाही निरक्षर लोकांनाही स्वच्छतेचं महत्त्व माहिती होतं. परंतु घरातील आर्थिक स्थितीच नीट नसली व पाणी ठेवायची नीट भांडीच नसली तर मात्र स्वच्छता कशी राहील, किंवा गावात पिण्याच्या पाण्याच्या जी विहीर आहे तिची जर आपण काळजी बरोबर घेत नाही तर मग कसं होईल, हा देखील आज विचार करणे गरज आपल्याला आहे. त्याच्यानंतर आहे की अंध मुलांकरिता आपण काय करू शकतो किंवा पालकांना मदत करू शकणाऱ्या संस्थांची यादी इथे दिलेली आहे. अंध मुलांकरिता वेगळी आहे, मूकबधिर मुलांकरिता वेगळी आहे, शारीरिक अपंगाकरिता वेगळी आहे, मतिमंद मुलांकरिता वेगळी आहे. या सगळ्यांचा आपल्याला माहिती असायला पाहिजे आणि आपण ज्यांना गरज आहे त्यांना ती पुरवू पण शकलो पाहिजे. आता सारांश म्हणजेच काय, अलीकडे निर्णय शारीरिक व मानसिक अपंगांना मदत करणाऱ्या संस्था शहरातून निघालेल्या आहे. त्याची ही यादी आपण आत्ताच बघितलेली आहे. या संस्थांच्या साहाय्याने जिथे आवश्यक तिथे वैयक्तिक सल्ला घेऊन अपंग मुलांनाही आपण बऱ्याच प्रमाणात काय करू शकतो, मदत करू शकतो. ठीक आहे. याच्यानंतर आहे घटक 20, कारक विकास व कौशल्य. आता उद्दिष्ट काय आहे, शारीरिक वाढ व कारक विकास यामधील फरक करता येईल. आता प्रास्ताविकामध्ये बघा ना की स्नायूंना व मज्जासंस्थेला बरीचशी शारीरिक परिपक्वता 6 ते 12 वयोगटामध्ये आलेली असते आणि यांची मुलांच्या परिसराशी होणाऱ्या आंतरक्रिया वाढवायच्या असतात आणि या वयामध्येच काय होतं की मुलांना आपण इतर मुलांशी खेळण्यामुळे, घराबाहेर हिंडण्यामुळे तेव्हा हा कारक विकास कसा होतो व पालक म्हणून आपण कशी मदत करू शकतो याचा अभ्यास करायचा. आता प्रश्न सापडतो विषय विवेचनमध्ये, कारक क्षमता म्हणजे काय. शरीरातील स्नायू व नसा यांच्या क्रियातील समन्वयामुळे ज्या शरीराच्या विविध हालचाली होतात त्याला कारक क्षमता म्हणता येतील. कारक विकासाची वैशिष्ट्ये काय, तर मुलामुलींमध्ये कारक विकासाची गती वेगवेगळी असते हे पहिले समजलं पाहिजे आणि कारक विकास एका क्रमपद्धतीनेच होत असतो. जसं लहान मूल आधी मान धरायला शिकतं, मग पाठीची हालचाल सुरू होते, नंतर पायावर नियंत्रण सुरू होतं. त्याचबरोबर सामान्याकडून म्हणजेच काय म्हणते, सामान्याकडून सूक्ष्माकडे एक विशिष्ट पद्धतीने जो विकास होत असतो स्नायूंचा तो इथे आपण बघतोय. शारीरिक कारक. आता शारीरिक कारक म्हणजे काय की लहान मुलांची बोटे लहानपणापासूनच काही मुलांची बोटे लहानपणापासून लांब असतात व त्यामुळे सूक्ष्म क्रिया करणे त्यांना बुटाची लेस बांधणे वगैरे साध्य करू शकतात. संधी. आपण काय करतो, यांना काय जमते लहान मुलांना म्हणून त्यांना संधीच देत नाही आणि 7 ते 8 वर्षांनंतर कदाचित करू शकणार नाही, त्याच्यामुळे त्यांना संधी द्यायला पाहिजे. अभ्यास किंवा सराव. एखादी गोष्ट जमली नाही तर उगाच ते काम जमणार नाही असं न म्हणता पुन्हा पुन्हा ते करायला लावणे. कारक कौशल्याचा विकास म्हणजे कोणती कौशल्य मूल दाखवू शकते याबद्दलचा एक तक्ता करावा. म्हणजे डोळ्यांचा उपयोग करून, बोटाचा उपयोग करून, सूक्ष्म स्नायूची परिपक्वता या दृष्टीने विचार करून मुलांचा विकास करून घ्यावा. त्याच्यानंतर आहे कारक विकास व पालकांची मदत. आता पहिली गोष्ट पहा, आपण तक्ता तर पाहिलाच आहे की सुप्त शक्ती प्रकट करायला आपण संधी द्यायला पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे अतिसंरक्षणाचा किल्ला आपण बांधू नये, मुलांना नैसर्गिक प्रवृत्तीत वावही द्यायला पाहिजे. दुसरी गोष्ट, आई जर भाजी चिरत आहे म्हणून ती सुरी मागत असेल तर तशी सुरी न देता
प्लास्टिकची सुरी, असं काहीतरी म्हणजे काय व्यवस्थित त्यांच्या हाताला वळण नसं. गाण्याची ओढ असेल, आपल्याला गाणं आवडत नसेल पण मुलांना आवडत असेल तर कोणत्या प्रकारची त्या गाण्याची ओळख करून देणे, या सगळ्या गोष्टीचा आपल्याला काय करायचा आहे अभ्यास. आता हस्तता म्हणजे नेमकं काय. आता हस्तता, आपला मेंदू जर उजवा मेंदू कार्यशील असेल तर लहान मुलं ही डाव्या हाताने लिहितात आणि डावा मेंदू कार्यशील असेल तर मुलं उजव्या हाताने लिहितात. आता संशोधनांच्या दृष्टिकोनातून असा विचार झालेला आहे की मुलांना आपण डाव्या हाताने लिहू देणे योग्य आहे किंवा नाही. परंतु जेव्हा विचार केला जातो तेव्हा डाव्या हाताने लिहिणाऱ्या मुलांना आपण जबरदस्तीने उजव्या हाताने लिहायला लावू नये. जर तो मुलगा उजव्या हाताने लिहू इच्छिक असेल तरी देखील डावा हात कार्यशील ठेवूनही उजव्या हाताला देखील थोडा सराव देणे हे आपण करू शकतो. किंवा काही मुलं असे असतात की ते उजव्या हाताने व डाव्या हाताने देखील लिहित असतात. जसे की काही आपण क्रिकेटपटू पाहतो की ते डावखुरे आहेत, पण अशा क्रिकेटपटूंना देखील संधी मिळते आणि ते वेगळं कौशल्य आपलं दाखवत असतात. म्हणजेच काय तर दोन्ही हाताचा वापर करायला लागणे किंवा विशिष्ट एका हातानेच कार्य करणे हे नैसर्गिक प्रवृत्तीमुळेच त्यांच्यामध्ये आलेलं असतं. त्याच्यानंतर आहे विलंबित कारक विकास. एखाद्या मुलाला किंवा मुलीला जर एका ठराविक काळात आले नाही एखादे विशिष्ट काम तर पालकांनी गडबडून जाऊ नये. अलीकडे कित्येक वेळा मुलांना प्राथमिक शाळेत घालण्यापूर्वीच त्यांची अक्षरं सुंदर असावी असं वाटायला लागतं आणि त्यांच्या डोळ्याचे व बोटाचे समायोजन त्यांनी कसे साधावे हा विचार न करता त्यांच्यावर जबरदस्ती आपण लादत असतो, परंतु ते शास्त्रीयदृष्ट्या मूर्खपणाचे लक्षणं आहेत. त्याच्यानंतर आहे सारांश. कोणत्या काळात प्रकट होईल यात फरक करू नये, कारण व्यक्तीमध्ये कौशल्य ही वेगवेगळी असतात, वेगवेगळा विकास घडत असतो. आदर्श व सरावासाठी वेळ आदी कारणामुळे पडत असतो. या संदर्भात पालकांनी नियोजनपूर्वक मुलांना योग्य ती संधी उपलब्ध करून द्यावी. तसेच समवयस्कांशी मिसळू दिले पाहिजे. त्याच्यानंतर आहे भाषा विकास, की काही मुलं एक वेगळी भाषा बोलतात आणि या घटकातील उद्दिष्टामुळे काय भाषा विकास कसा होतो हे सांगता येईल. आता प्रास्ताविका अनेक वेगवेगळ्या अनुभवातून घरीदारी शाळेत घडणाऱ्या किंवा आंतरक्रियेतून त्यांची भाषा समृद्ध होत असते. मुलांच्या सर्वांगीण विकासाचा संबंध अगदी घनिष्ठ असतो. भाषेची सुरुवात. आता भाषेची सुरुवात होत असताना काय होत असतं की मुलं आईबरोबर जास्तीत जास्त संवाद साधत असतात. आता 0 ते 6 वयोगटात भाषा विकासाचे टप्पे रडणे, मोठे आवाज करणे, उच्चाराचा प्रयत्न करणे, हावभाव करणे, शब्दांचा उच्चार करणे, शब्दसंग्रह वाढविणे. 6 वर्षांत हे टप्पे अधिक व्यापक होतात आणि विविध व्यक्तींबरोबर संबंधातून वेगवेगळ्या अनुभवातून मुलांची भाषा विकसित होत असते. आता भाषेचे महत्त्व काय आहे. आता गुहेत राहणारा मानवही प्राचीन काळामध्ये चित्रलिपीद्वारे आपल्या भावना व्यक्त करत होता. म्हणजेच काय तर आपल्या भावना व्यक्त करण्याचं हे सुंदर असं साधन आहे. बालकाचा सामाजिक भावनिक विकास या माध्यमातून होत असतो. त्याच्यानंतर आहे की भाषा विकासाची प्रमुख अंगे. इतरांचे बोलणे समजावून घेणे, शब्दसंग्रह वाढविणे, शब्दांची वाक्य तयार करणे, उच्चार स्पष्ट करणे. भाषा विकासात शब्दसंग्रहाला खूप महत्त्व देणे, शब्दसंग्रह वाढविण्यासाठी वेगवेगळ्या विषयावरची वस्तुस्थिती समजून घेऊन माहिती देणे. त्याचबरोबर मुलांना विविध शब्द देऊन की त्यांना चित्र जमा करायला लावणे, त्याचे शब्द उच्चारण करायला लावणे, गाण्यांच्या भेंड्या खेळणे. त्याचबरोबर अभिव्यक्तीला मुलांना एक स्वातंत्र्य देणे आणि समजा निबंध लिहायला लावला आणि निबंध लिहित असताना मुलांना अभिव्यक्तीला वाव देणे. प्रमाणित भाषेला 6 ते 8 वर्षामध्ये महत्त्व न देता अभिव्यक्तीला महत्त्व देणे. त्याचबरोबर भाषा विकासाचे अंग आता आपण स्पष्ट करत आहोत. ठीक आहे. सुस्पष्ट उच्चार. घराच्या ओसरीवर झोपाळ्यावर दिवे लागण झाल्यावर पाढे म्हणणे, श्लोक म्हणणे, प्रार्थना म्हणणे ही काय सवयी आहे. त्याचबरोबर श्री पु ल देशपांडे किंवा व पु काळे यांच्या कथाकथनाच्या ध्वनिमुद्रिका सहज उपलब्ध आहेत त्या ऐकवणे. कंठस्थ, ओष्ठस्थ, दंतव्य, तालव्य जी मुळाक्षरे आहेत ती त्या मुलांना समजून सांगणे. परस्परावर अवलंबून असणारे घटक याचा तक्ता दिलेला आहे, तो आपल्याला अभ्यासायचा.
सारांशमध्ये भाषा विकास विविध टप्प्यांमध्ये होत असतो. ठीक आहे. आता शब्दसंग्रह वाढविणे, शब्दांची वाक्य करणे, स्पष्ट उच्चारणे. त्याच्यानंतर आहे भाषा अभिव्यक्तीचे व संपर्काचे साधन. उद्दिष्टे. भाषा हे प्रामुख्याने अभिव्यक्तीचे व संपर्काचे साधन आहे. ठीक आहे. प्रमाणित व बोलीभाषा यातील फरक करणे, शब्दसंग्रह कसा वाढवता येईल याचा विचार करणे. आता प्रास्ताविक काय आहे, तर प्रास्ताविकमध्ये एखाद्या मुलांनी समजा गावातील भाषेनुसार लिहिलेलं आहे, पण त्याला अभिव्यक्ती व्यक्त करता आलेली आहे, त्याला जरी प्रमाणित भाषा वापरता आली नाही, तर समजा शिक्षकांनी काय शेरा दिला की अशुद्ध शब्दांचा वापर, हे देखील त्यावेळेस योग्य नाही, कारण मुलांना अभिव्यक्ती व्यक्त करण्याची संधी दिली पाहिजे. प्रमाणित व बोली भाषा दोन प्रकारच्या भाषा रूढ आहे. एक प्रमाणित भाषा आहे आणि एक बोली भाषा आहे. आता जनसंपर्क माध्यमात वापरली जाणारी, पाठ्यपुस्तकात वापरली जाणारी भाषा ही प्रमाणित भाषा, आणि आपण जी घरी दारी इतरत्र वापरतो ती बोली भाषा. आता बोली भाषेचे महत्त्व काय आहे? ठीक आहे. बोली भाषेचे महत्त्व हे आहे की भाषा विकासावर परिणाम त्याचा होत असतो, आणि न्यूनगंडामुळे आपण काय होत असतं की मुलांच्या बोली भाषेमध्ये विकास करण्यामध्ये अडथळा निर्माण करत असतो. त्याच्यानंतर दलित साहित्य वाचायला दिला पाहिजे, म्हणजे प्रादेशिक भाषांचंही त्यांना महत्त्व माहिती असायला पाहिजे. त्याच्यानंतर आहे बोली भाषेबद्दलचे न्यूनगंड. काही वेळा मुलांच्या मनात मुळातच इतर कारणामुळे न्यूनगंड तयार होतो की मला आमची इकडची भाषा अशी आहे आणि काही मुलं चांगलं बोलतात असं वगैरे काही नाही. प्रादेशिक भाषेचा देखील आपल्या भाषेवर परिणाम होऊ शकतो, जसं की शाळेत, गावात, वर्तमानपत्रात भाजी विकणारी बाई, मारवाडी मैत्रीण, या सगळ्यांच्या भाषा या वेगवेगळ्या असतात आणि त्या माहिती करून घेणं फार चांगली गोष्ट आहे. त्याच्यानंतर भाषा व शब्दसंग्रह. परंतु काय झालेलं आहे की 6 ते 8 वर्षापर्यंत, म्हणजे मूल प्राथमिक शाळेत जाईपर्यंत 2562 एवढे शब्द बोलू शकतात. परंतु शब्दसंग्रहाचा आकार हा निव्वळ शब्दाच्या संख्येवर अवलंबून न ठेवता मुलांना तो कसा समजेल यावर देखील विचार करायला पाहिजे. भाषा विकासावर परिणाम करणारे घटक. जैविक घटक. बुद्धिमान मुले लवकर बोलायला लागतात, उलट मंद बुद्धीची मुलं उशिरा बोलायला लागतात. शिक्षण. आता शिक्षणाचा देखील परिणाम होत असतो की जसं पहा, दंतव्य म्हणजे त, थ, द, ध, न हे वर्ण उच्चारता येत नाहीत काही मुलांना. भोवतालची परिस्थिती जर पोषक असेल तर शुद्ध शब्दोच्चार, नवे शब्द, व्याकरण, शुद्ध वाक्यरचना आपल्याला वाक्यरचना करता येते. घरी आईवडील, नातेवाईक यांनी, शाळेत शिक्षक ही शिक्षणाची संधी आपल्याला उपलब्ध करून देता येईल. सामाजिक आर्थिक परिस्थिती. आता आपल्या आजूबाजूला जर कनिष्ठ वर्गापेक्षा मध्यमवर्गीय माता आपल्या पाल्यांशी बोलताना सविस्तर स्पष्ट अर्थ समजून सांगत बोलत असतात. ठीक आहे. आता लिंगभेद म्हणजे मुलींची शब्दसंपत्ती जास्त असते, मुली लवकर बोलायला लागतात कारण त्या प्रत्येक वेळेस आईच्या संपर्कात असतात, मुलांचं लक्ष खेळण्याकडे असतं, त्याच्यामुळे मुलांचं बोलण्यावर भर न देता ते आपल्या खेळण्याकडे लक्ष देत असतात. म्हणजेच काय, तर मुलींचा संपर्क आईशी जास्त असतो, त्याच्यामुळे मुली लवकर बोलायला लागतात. जनमाध्यमे म्हणजे कॉमिक्स, दूरदर्शन, आकाशवाणी याच्या माध्यमातून देखील विकास होत असतो. विशिष्ट शब्दसंग्रह. संख्यावाचक म्हणजे आकडेमोड मुलांना येत असते. समयवाचकता म्हणजे लवकर रात्री झोपावं, खूप रात्री सकाळी लवकर उठावं, उठा आता खूप सकाळ झालेली आहे, म्हणजे काय समयवाचकता. वेळ खूप झालेला आहे, खूप सकाळ झालेली आहे, खूप रात्र झालेली आहे. खूप रात्र म्हणजे झोपणे, खूप सकाळ म्हणजे उठणे. पैसे विषयक म्हणजे 5-6 वर्षाच्या मुलांना 50 पैसे देऊन वगैरे वस्तू आणायला लावू शकतो आपण. सौजन्यशील भाषा. कोणी हातात घेतला, कोणी कमरेत वाकून आदर व्यक्त करतात. भारतात हात जोडून नमस्कार करणे, पायाला स्पर्श करणे म्हणजे सौजन्यशील भाषा. जसं कोणी रामराम म्हणतात, कोणी जय भीम म्हणतात, कोणी नमस्कार म्हणतात, या गोष्टी देखील मुलांना आल्या पाहिजे. वैशिष्ट्यपूर्ण. आता ज्या काही गोष्टी आहे, ठीक आहे, शब्दसंग्रह. शिव्यांचा वापर. आपल्या आजूबाजूला जसं वातावरण असेल, कधी कधी आपण रागामध्ये गाढवा, मूर्खा, तुला येत नाही, ते गाढवा, मूर्खा यासारखे शब्द मुलांच्या तोंडात बसून जातात आणि त्या शब्दांचा उपयोग देखील मुलं करीत असतात. भाषा व
विचार. आता भाषेमुळे विचाराला व सृजनशीलतेला खतपाणी मिळते. कवी शास्त्रज्ञ काहीतरी नवीन मांडू इच्छितात. गणिताचे सूत्र, एखादी काव्यकल्पना भावनेने वर्णनासाठी आकार, रंग, उच्चार यांचे वैशिष्ट्य ते प्रकट करू इच्छितात. जसं की पौर्णिमेच्या चंद्राला ते चंद्राची थाळी म्हणतील. ठीक आहे. आता तरुण मुलांना ते तरुणाई म्हणतील. जसं की बाबा आमटे हे तरुणांना तरुणाई म्हणतात. म्हणजे वेगवेगळे लेखक हे आपल्या काय करतात, भाषा विकास घडवून आणत असतात. सारांश काय आहे? सारांश जेव्हा विचार करतो आपण तेव्हा भाषा ही प्रथम अभिव्यक्तीचे संपर्क साधन आहे. प्रमाणित भाषा ही गरज किंवा निर्विवाद जरी असली तरी बोलीभाषेला अशुद्ध समजूनहीन मानता येणार नाही. ठीक आहे. यानंतरचा पाठ जो आहे, शेवटचा पाठ आहे, त्याचा आपण अभ्यास करतो भाषा विकासातील काही समस्या. आजच्या मुलांना मातृभाषेव्यतिरिक्त अधिक भाषांमध्ये व्यवहार करणे आवश्यक असते. नवीन भाषा शिकण्याची प्रक्रिया कशी असते हे समजेल. प्रास्ताविक काय आहे की आधुनिक जगात एकापेक्षा अधिक भाषा या पुढच्या मुलांना शिकाव्या लागणार आहेत. अमृताची पैजा जिंकू शकण्या इतकी मराठीची गोडी असली तरी फक्त मराठी भाषा ही साऱ्या जगातल्या अनेक गटासाठी संपर्क भाषा म्हणून वापरता येणार नाही. अधिक भाषा शिकणे म्हणूनच जसे आवश्यक ठरत असते तसेच पुन्हा एकदा निर्णय विषयाच्या अभ्यासासाठी माध्यम कोणते असावे प्रश्नाची उचल खाल्ली पाहिजे. समस्या 1, निर्णया भाषांची गरज. आता इंग्रजी विरुद्ध मातृभाषा असे देखील आंदोलन होत असते. कधी कधी मुळातच भाषा विकासात इतर भाषांचे स्थान काय आहे हे समजणे आवश्यक आहे. शिकवत असताना, इतर भाषा शिकवत असताना ते ओझे वाटत असते. ठीक आहे. आता त्याचबरोबर अधिक भाषा लहानपणी शिकवाव्यात का हा प्रश्न प्रत्येक पालकांसमोर येत असतो. तर त्या कशा शिकवाव्या. ठीक आहे. मुलांना एकापेक्षा अधिक भाषा लहानपणी शिकवाव्यात का, कशा शिकवाव्यात, त्याच गोंधळ म्हणून मुलांना कोणतीही भाषा धड येणार नाही असे होईल का, असे अनेक प्रश्न आपल्याला पडतात. पण आजूबाजूला पाहावे तर एखाद्या गोडबोल्या मारवाडी आपल्या तुटक्या फुटक्या मराठीतून माल खवितांना या ताईसाहेब आज रावसाहेब बरोबर आले नाही का असे आवर्जून बोलतो. म्हणजेच काय, आपली जी गरज आहे, व्यावसायिक गरज आहे, आपल्याला मातृभाषेबरोबरच इतर स्पर्धेच्या जगामध्ये, सहकार्याच्या जगामध्ये भारतासारख्या खंडपाय बहुभाषी देशामध्ये आपल्याला कमीत कमी 3 भाषा येणे गरजेचं आहे. मातृभाषा, राष्ट्रभाषा आणि एक जागतिक व्यवहाराची भाषा म्हणजे इंग्रजी. आता या भाषा कशा शिकवाव्या तर दुसऱ्याचे बोलणे समजणे, स्वतः ती बोलू पाहणे, संभाषण करणे, व्याकरण समजून घेणे. आता एक उदाहरण देते तुम्हाला. चिपर बाय दी डझन या लेखकाने चक्क 12 मुलांना जन्म दिला आणि 12 मुलांवर त्यांनी काय केला, एक प्रयोग केला की प्रत्येक मुलांच्या जेवणाच्या वेळेस, प्रत्येक मुलांच्या आंघोळीच्या वेळेस, प्रत्येक मुलांच्या रूममध्ये भिंतीवर वर व्याकरणाचे शब्द, वेगवेगळ्या भाषेचं ज्ञान त्यांनी दिलं. आणि जो मुलगा लवकर शिकेल त्याला त्यांनी काय दिलं, बक्षीस पण दिलं. भिंतीवर मुळाक्षरे, विनोद, कविता असे मांडून ठेवलं. याच्यामुळे काय झालं की मुलं लवकर शिकायला लागली. म्हणजेच काय की विविध पद्धतीचा आपण उपयोग केला तर मुलं लवकर शिकू शकतात. आता भाषांबाबतचा गोंधळ. काय गोंधळ आहे भाषांबाबत? अशुद्धता. एका भाषेत शब्द दुसऱ्या भाषेत वापरला जातो. म्हणून काय करता येईल आपल्याला की अनेक शब्दांचा संग्रह करता येईल. जसं विविध भाषिक मुळाक्षरे छापता येतील. पट्टी, कप, कपडे, खेळणी, कोंडी, ढोके यातून सोपे शब्द. आता जसं की इंग्रजीसाठी स्पेल ऑन फन, ओफन हा गेम आहे. एकाच अक्षरापासून जास्तीत जास्त शब्द तयार करायला लावणे, टेप रेकॉर्डरचा उपयोग करणे, कॉमिक्स वाचायला देणे, लोकप्रिय पुस्तके वाचायला दिली. याच्यामुळे काय होऊ शकतो, मुलांचा भाषा विकास ज्ञान जास्तीत जास्त होऊ शकतो. त्याच्यानंतर भाषा शिकण्याची तत्वे. ऐकणे व बोलणे आधी शिकवावे, वाचन व लेखन नंतर शिकवावे. मूलभूत पारंपरिक वाक्यरचना बिनचूक स्मरणात ठेवण्यास सांगावे. जे शिकून झाले असतील ते शब्द वाक्यरचनात परत निर्णया संदर्भात वापरायला सांगणे. या पद्धतीने अनेक गोष्टीचा सराव करू शकतो. शिक्षणाचे माध्यम मातृभाषेतही राहू शकते. इंग्रजीची अजिबात गरज नाही असं काही लोकांना वाटते. तर दुसरा मतप्रवाह असा आहे की इंग्रजीतूनच शिक्षण व्हायला पाहिजे. पण आपल्या मुलाला काय झेपेल, प्रत्यक्षात ज्यांना शिक्षण द्यायचे आहे त्या मुलांना मध्ये ती परिपक्वता नसते. त्याच्यामुळे आवाक्याबाहेर जरी शिकवलं तरी त्याचा परिणाम उलट देखील होऊ शकतो. आता इथे मातृभाषा शिक्षण देण्याचे परिणाम व इंग्रजी माध्यमातून होणारे परिणाम हे दिलेले आहे. हे तुम्हाला अभ्यासायचं आहे. मार्गदर्शनाची गरज.
मुलांना न्यूनगंड निर्माण होऊ नये, इंग्रजी शाळेत टाकून दिलं, मुलांना काहीच येत नाही, आपण शिकू शकत नसेल, तोही एक परिणाम होऊ शकतो. भाषा विकासातील अडचणी, काय अडचणी आहे हे समजून घेणे, उच्चारविषयक समस्या, चुकीचे उच्चार करू नये, उच्चारातील गंभीर दोष, लिप्सिंग आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर आहे स्लरिंग आहे, अडखळणे आहे, यासारख्या गोष्टी. काही मुलांना तोतडे बोलतात, मग त्यांना आपण काय मुलांसोबत खेळू देत नाही, त्या मुलांनाच न्यूनगंड निर्माण होतो, आत्मविश्वास नसतो, टिंगल-टवाळी केली जाते त्याची, खूप गडबडीने बोलणे, ठीक आहे. त्याच्यामध्ये सुसूत्रता नसते. उच्चार दोषावरील उपाय आपण तज्ज्ञांकडे जाऊन सल्ला घेऊ शकतो, शारीरिक तपासणी करू शकतो, मार्गदर्शनाचा सल्ला घेऊ शकतो, पालक व शिक्षक एकमेकांच्या संपर्कात असू शकतात. सारांश काय, तर अनेक भाषा शिकणे ही काही चुकीचे नाहीच आहे, ही काळाची गरज आहे ना. भाषा प्रामुख्याने 3 पातळीवर शिकवावी: बोलणे, वाचणे, लिहिणे. भाषा शिकणे सुलभ जावे याकरता विविध उपक्रम योजावेत. नवीन भाषेमुळे नवीन संस्कृतीचा परिचय होतो. मातृभाषेत शिक्षण दिल्याने पाया पक्का होऊ शकतो. प्राथमिक शिक्षण मातृभाषेतून व नंतर इंग्रजी भाषेतून द्यावे. काही भाषा व उच्चारदोष वयाच्या वाढीबरोबर शरीराच्या परिपक्वतेबरोबर जाऊ शकतात. हा सगळा विचार आपल्याला करायचा आहे. धन्यवाद विद्यार्थ्यांनो.